सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग चांदणी प्रकल्प, खासापुरी प्रकल्प तसेच नागझरी, भोगावती नदी या सीनेच्या उपनद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे सीना नदीपात्रात पाण्याची भरमसाठ वाढ झाल्यानं सीना नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुका या सीना नदी काठावरील गावांना महापुराचा मोठा तडाखा बसला होता। सामाजिक संघटना, संस्था, सेवा मंडळ यांची अन्नधान्य, वस्त्र, फळं, जेवण आदी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला। यातच सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य शिंदे सुनीता घोलप, संयोजक कोमल भीमराव माने यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावाला महापुराचा फटका बसला होता, तेव्हा अनेकांच्या घरांसह शेतीचं मोठं नुकसान झालं। यातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही महापुराचा फटका बसला। त्यामुळे उरण ईश्वरपूर कॉलेजच्या वतीनं मनगोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। यावेळी माजी उपसरपंच रमेश कापसे, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन सोमनिंग कोरे, समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अभिजित कापसे, कन्नलाल सले, विष्णू भोई तसेच मनगोळी जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुरेश डफळे, राजेंद्र कांबळे, शिवकांत साबळे, आनंदराव शिंदे, शिवानंद घंटे, सत्यजित भालेराव यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी।